नमस्कार मंडळी, चला तर आज आहे होळी, नवीन वर्षाचा नवीन सण म्हणजेच होळी. चला तर आज आपण होळीची तयारी केलीच आहे. चला तर इथे आज आपण होळी करून घेणार आहोत. तर सर्वात आधी काय करायचं आहे, होळीला असं इथं म्हणजे असं जरासं सारून घ्यायचं आहे. कारण हे स्वच्छ केल्यानंतर याच्यावर आपल्याला म्हणजे होळीचं साहित्य टाकायचं आहे. सारवल्याच्या नंतर वरी आपल्याला याच्यामध्ये पिठाचा असं ग्राउंड बनवायचं आहे, गोल घ्यायचा आहे. गोल घेतल्याच्या नंतर त्याच्या मधामध्ये पण अशा आडव्या 6 रेषा टाकायच्या आहेत, जेणेकरून हे सर्कल बनेल. आणि त्याच्यानंतर कुंकू आणि हळद हे पण खूप महत्त्वाचे आहेत, कारण हेच तर असतात ना होळीचे, म्हणजे होळीला आपल्याला जेणेकरून पूजेला साहित्य लागणारं मेन म्हणजे हळद आणि कुंकूच असतं. तर ह्याने पण असं गोल गोल करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये साखर, तांदूळ, एक पैसा वगैरे असं टाकायचं आहे. हे टाकल्याच्या नंतर आपल्याला इथे होळी सजवण्याकरिता काही गौऱ्या म्हणजे काही लाकडं हवी आहेत. चला तर आपण हे होळीची तयारी करून घेऊयात आता. आणि होळीची तयारी आता झालेली आहे. हे बघा, अशी करायची आहे होळीची तयारी. हे काही तेवढे व्यवस्थित बसत नव्हते, तर असं व्यवस्थित बसवून घ्यायचं सगळं. आणि नंतर होळीला कापसाची माळ एक घालून घ्यायची आहे, जेणेकरून ते हार दिसेल. कारण आमच्याकडे फुलं तर नव्हते, पण काय करणार, सण तर साजरा करायचाच होता. आणि ह्यांनी गेले ते गावाकडे, तर फुलं ते आणले नाही, भेटले नाही फुलं वगैरे. त्याच्यामुळं मी हे कापसाची माळ घातली आहे, कारण कापसाची माळ पण खूप पावन होती देवीला. आणि ह्याच्यानंतर काय करायचं आहे, आता इथे होळी पूर्णपणे अशी मांडून घेतलेली आहे. आणि ही होळीची आता इथे पूजा करून घेऊयात आपण. हळद, कुंकू, साखर वगैरे वाहून हे होळीची पूजा करून घेऊयात. होळी एक अशी पवित्र सण आहे, जेणेकरून चला तर आपली इथं आता होळी मांडणं झाली आहे. त्याच्यामध्ये एरंडेचं पान पण ठेवायचं आहे. आणि इथे आपण आता पूजा करून घेऊयात होळीची. चला, मस्त अशी पूजा करून घ्यायची आहे. हळद कुंकू व्हायचं आहे होळीला. आणि असं आता ह्यांनी आता होळीला पेटवित आहेत. तर असं मस्त असं छान होळी तुम्ही तुमच्या घरी बनवता की नाही, असं कमेंटमध्ये नक्की सांगा. कारण आम्ही तर दरवर्षी आमच्या घरी अशी होळी बनवतो. कारण सण हा घरी केल्याशिवाय सण वाटत नाही. मला तर घरी होळी केल्याशिवाय म्हणजे करमतच नाही. बाहेर तर गावामध्ये तर होळी असतीच, पण आमच्या घरी पण होळी असतीच. हे अशी होळी पेटल्याच्या नंतर असं हे लेकरायला जरासं म्हणलं, कारण ती आधी प्रथा होती बघा, होळी पेटल्याच्या नंतर बोंबलायचं होतं. ते आता राहिलं नाही काही ठिकाणी, पण आता पुढंच चाललं आहे. पण ती प्रथा जराशी तरी आपण पाळली पाहिजे. बोंबलून झाल्याच्या नंतर हे असे पायावर पडून घेतले, होळीचा नमस्कार केला लेकरांना पण. आणि नंतर देवाला नैवेद्य दाखवला. मस्त झाला आमचा सण. आता इथे होळीमध्ये हे एक महत्त्वाचं आहे, ते खोबळा म्हणजे नारळ पण बोलू शकतो, ते होळीमध्ये भाजून घ्यायचं आहे. हा प्रसाद सर्वात मेन प्रसाद आहे. कारण पोळी हे जेवण ते तर बाजूला सोडा, पण हे प्रसाद घालणार आज ह्या प्रसादाला इतकं महत्त्व आहे ना आज. हे असं तुम्ही पण करता का? होळीमध्ये भाजून घ्यायचं आहे हे खोबरं. सण तर आता साजरा करून घेतला आहे. चला आता जेवायला बनवलेलं आहे आज पुरणपोळी, आमटी. तर आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत आहे मी घरी आज. हे बघा, असं छानशी पोळी बनवून घ्यायची आहे.
हे बघा असे ताट वाढून घेतल्यानंतर जेवणाची वेगळीच मजा असते. तर हे झाला आज आमचा सण साजरा. खूप मस्त सण साजरा झालेला आहे. तुमचा कसा सण साजरा झाला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका.